मंडळी नमस्कार. खिलार शेतकरी शन परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा, कारण का या खिलार दुनियेमधल्या वास्तव स्वरूपाच्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या द्या आणि वास्तव खिलारमध्ये धडपड करणाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला खिलारचा अभ्यास घ्यायचा आहे. तर आज या ठिकाणी तांडोऱ्या गावात मूळ स्वरूपाचा सिद्धापूर खाणीचा शंभू भारत दोंडाप्पा मळगे मामा यांच्या गायीचा खिलार हा निजामपूर तालुका सांगोला या भागातून तांडोऱ्या गावी मूळ गावी गायी भरवण्यासाठी आलेला आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर आपण इथल्या शेतकऱ्यांचं मत जाणून घेऊया, किंवा आज कुणबीक करणारं ज्ञानेश्वर पुजारी म्हणून एक कुणबीक करता आपल्याला बैल बघण्यासाठी आलेले आहेत व्हिजिटर म्हणून. तर त्यांचं मत थोडक्यात मी जाणून घेतोय, कारण का जाणत्या आणि कुणबीक करणाऱ्या माणसांकडून बैल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि या गोष्टी प्रदर्शित करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. की हा व्हिडिओ संपूर्ण बारकाईने बघितल्यानंतर तुम्हाला कळून येईल, त्याशिवाय कळणार नाही. तर 1-2 मिनटं फक्त मी त्यांना विचारतोय आणि आपण प्रदर्शित करायचं. नमस्कार, आपला पूर्ण परिचय. बरं, मी जे आत्ता सांगितलं तुम्ही कुणबीक करताय म्हणून, खरं आहे का? किती वर्ष कुणबीक केली? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. बरं, कुणबीक करताना कुणबीकमध्ये किंवा शेतीची कामं करत असताना बैल कोणत्या प्रकारची तुम्ही वापरली? शेतीसाठी वापरली बैल. बरं, ती कोणत्या प्रकारची बैल होती किंवा कोणत्या रूपाची बैल असायची? असे म्हणजे बैलांचं रूप कसं असायचं त्या? बैलाची काय जगनापणा चांगला असला पाहिजे. बरं रागीट स्वभावाची असली पाहिजे. बरं, म्हणजे अर्थात तुम्ही जातीवंत बैल शेती कामासाठी वापरत होता. म्हणून मी आज विचारतोय की तांडूर गावामध्ये जो बैल आला त्या बैलाबद्दल तुम्हाला काय वाटतंय किंवा तुम्ही काय अभ्यास केला? आता किती उशीर, एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही आलात, किंवा या बैलाला कधीपासून ओळखता? बैल बारका असताना तुमच्यापाशी असताना बघितला होता. बरं, त्याच्यावर आताच म्हणजे पहिल्यांदा बघायला लागले. बरं बरं. काय वाटलं बैल बघितल्यावर? बैल चांगला झालाय. हा, बैलाचा कलर चांगला झालाय, तोंड नाक शिंग बरं सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं झालं आहे. बरं बरं. मग सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैल भरवण्यासाठी, किंवा मध्यम वर्ग असू द्या किंवा श्रीमंत वर्ग असू द्या किंवा जातीवंत एखादी गाय असू द्या, तर त्या गायीला भरवण्यासाठी बैलाची रचना स्वरूप योग्य आहे का? होय, 1 नंबर आहे बैल. सगळा चवांगी बैल चांगला. बरं, या बैलाच्या आईची आणि वडिलाची माहिती आहे? सांगू शकाल? माहिती सांगा थोडी, जेवढी माहिती आहे तेवढी. भारत मामापाशी ह्याची आहे. बरं. आणि राजपूत सिद्धापूर तांडूरचा राजपूत, हां हां हां, त्यांच्यापाशी बैल आहे ते. बरं, वडील बघितलंय. म्हणजे आई आणि वडील जिवंत आहेत. तर काय वाटतं, एखाद्या वळूचे आई आणि वडील हे जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांचा मुलगा गाय भरवण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर दिसतोय, अशा गोष्टी समाजात कधी बघायला भेटलेत का? आता म्हणजे आपण तरी पहिलीच वेळ बघितलेला आहे. बरं बरं. त्याच्या आधी म्हणजे काय आपण कधी जास्त आपल्याला म्हणजे माहित नव्हतं. हां, पण आता म्हणजे दोन्ही बी आई वडील असताना मुलगा म्हणजे. तुम्ही यात्रा बाजार कधी बघायला जाता फिरायला? होय. किती वर्षापासून जाताय? 5-6 वर्ष झाली. बरं, या 5-6 वर्षात तुम्ही यात्रा बाजार बघायला जाताय, म्हणजे बाजारात तुम्ही बैल बघताय, बरोबर आहे? काय अनुभव आलाय तुम्हाला या आजच्या दिवसाचा आणि बाजारात फिरलेल्या दिवसांचा? बैल चांगला वाटला आपल्याला. कसं आता चुकून अशी म्हणजे बैल बघायला मिळते ती. बैल कमी झाली ती जास्त, अशी म्हणजे देखणापणा म्हणा. बरं, सगळं चवांगी. चवांगी. चवांगी याचा अर्थ काय? म्हणजे पाय म्हणा, त्याचं बघण्याचं कानाची हे म्हणा. बरं, ठाकूर किती बघणं. बरं. हां, आणि रागीट स्वभाव होता. बरं मेन बरं. वर. हा कोणत्या खाणीचा काय सांगाल? हे सिद्धापूर खाणीचे म्हणजे जास्त असं स्वभावाचे जनावर आहे. सिद्धापूर खान. सिद्धापूर खान कधी बसून माहिती आहे? की सिद्धापुरातली मोदकांना तेली त्यांच्या बैलापासून माहित आहे. तो बैल तुम्ही बघितलाय? होय. बरं, मला सांगा, मुदकांना तेलीचा तुम्ही बैल बघितला होता, स्वतः वास्तव बघितलाय जिवंत असताना? होय होय. बरं, काय सांगाल त्या बैलाबद्दल किंवा खाणीबद्दल, किंवा त्या बैलातले गुण किंवा कलर, तोंडोळा हे सारखा दिसतो का खाणीचा? तसं म्हणजे थोडाफार बदल झाला आहे थोडा. बरं. बैल असं जाग्यावरून सोडल्यापासून दहीपर्यंत जाऊस तर बैल असं म्हणजे प्रत्येक पावलाला ड्रकी टाकत गेलेला बैल. बरं बरं बरं. मोदकांना तेली बसला बैल. सोडल्यापासून असं सारखं रागीट स्वभाव असं
म्हणजे गाई दिसली की असं ओढत नेणं किंवा ट्रकी मारत जाणं. तो तुम्ही लहानपणी बघितलाय का बैलाच्या कोणत्या वयात तुम्ही बघितलं तुमच्या गावात? बैल म्हणजे तसं निम्म्यात असेल ते त्या टायमाला बैल निम्म्या वयात. निम्म्या वयात. मग लहानपण काय माहिती आहे बैलाच त्या? नाही लहानपण काय माहित नाही. बरं ठीक आहे. ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचा आभार आहे मी. आणि या बैलाबद्दल जेवढी माहिती दिली त्याबद्दल सुद्धा आभार आहे. आणि जर काही शंका वाटली किंवा काही प्रश्न वाटला तर खिलार शेतकरी शन यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडायचं. मत मांडायला विसरायचं नाही. कारण का त्या मतासोबत तुमची इतर लोकांची दोस्ती होणार आहे आणि त्या कमेंटच्या सोबतही तुमचं कम्युनिकेशन वाढणार आहे. त्यासाठी या अगोदर तुम्ही कधी माईक समोर बोलला होता कॅमेऱ्यासमोर? काय नाही कधी. हे प्रथमच आहे. ठीक आहे. जर वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यानंतर की माझं थोडंफार चुकलंय किंवा माझं थोडंफार राहिलंय तर तुम्ही कमेंट बॉक्सचा वापर करू शकता. ओके ठीक आहे. धन्यवाद. हे जाऊ सावली. चालवून आणा असलं तर चालवून आणा 1-2 मिनिट डांबरीन दोघं जण मिळून.